नमस्कार मित्रांनो, पाचव्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटत आहोत. पुन्हा तीच रचना सब्जेक्ट प्लस वर्ब आणि हीच रचना घेऊन आजही आपण पुढे जाणार आहोत. हा आहे व्हिडिओ नंबर 5. पहिले 4 व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहिलेत. मला खात्री आहे की तुम्ही त्या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन केल्याप्रमाणे सूचना दिल्याप्रमाणे तुम्ही सध्या प्रॅक्टिस करत आहात. आज आपण तीच रचना पुढे थोडंसं पुढे सरकणार आहोत. पुन्हा एकदा एस प्लस व्ही. एस म्हणजे सब्जेक्ट, व्ही म्हणजे वर्ब. दोन संकल्पना आलेल्या आहेत. पहिली आहे एस म्हणजे सब्जेक्ट. सब्जेक्टचे आपण दोन अर्थ पाहिलेले होते. पहिला अर्थ आहे कर्ता. कर्ता म्हणजे डुअर ऑफ ऍक्शन म्हणजेच क्रिया करणारा. दुसरा अर्थ आपण पाहिलेला होता विषय म्हणजेच समवन ऑर समथिंग दॅट वी टॉक अबाउट. याचाच अर्थ असा होतो की आपण ज्याबद्दल बोलतो किंवा चर्चा करतो ते. दुसरी जी संकल्पना आहे ती आहे वर्ब. आणि वर्बचे मुख्यत्वे आपण दोन भाग केलेले आहेत. त्यातला पहिला भाग आहे आणि महत्वाचा भाग आहे मेन वर्ब. दुसरा भाग आहे हेल्पिंग वर्ब. मेन वर्ब म्हणजेच कर्त्याची क्रिया, कृती किंवा स्थिती दाखवणारा शब्द. दुसऱ्या बाजूला हेल्पिंग वर्ब आहेत. हे हेल्पिंग वर्ब काय करतात तर क्रियेची निश्चित वेळ सांगण्यासाठी मदत करतात. या दोघांचं मिळून तयार होतं ते वर्ब. म्हणून यांना एकत्रित आपण म्हणतो वर्ब. हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब. मेन वर्ब मध्ये काय असतं तर क्रियावाचक शब्द असतात. रीड, राईट, प्ले, ईट, गो, कम, सीट, स्पीक, टॉक एटसेट्रा. अशा प्रकारे खूप सारे क्रियावाचक शब्द मेन वर्ब म्हणून वापरले जातात. त्यासोबत आपल्याकडे आहेत एक फिक्स सेट ऑफ हेल्पिंग वर्ब्स. यामध्ये एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, विल, वुड, शाल, शुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, डू, डज, डीड ही आहेत हेल्पिंग वर्ब. ही हेल्पिंग वर्ब शक्यतो एकटी येत नाहीत. जी निळ्या रंगामध्ये तुम्हाला दिसत आहेत ती एकटी येतात. बाकी कधीही एकटी येत नाहीत. ती नेहमी मेन वर्बला जोडून येतात. मग ही जेव्हा जोडून येतात तेव्हा ती कशी येतात तर मेन वर्बची ही जी तुम्हाला समोर दिसत आहेत ती 4 रूप. अजून एक रूप असतं त्याबद्दल आपण इथं अजिबात चर्चा करणार नाही. त्यावर पुन्हा कधीतरी निवांतपणाने मी तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करीन की ते कसं असतं. तर ही नेहमी मेन वर्बला जोडून येतात. मेन वर्बला हा जो दुसरी जी रो दिसतीये त्या रो मध्ये तुम्हाला दिसतंय प्रेझेंट फॉर्म एकटा असतो, पास्ट फॉर्म एकटा असतो. पास्ट पार्टिसिपल मध्ये हॅव, हॅज, हॅड असतं किंवा जर वाक्य जर पॅसिव्ह फॉर्म मध्ये असेल तर एम, इज, आर किंवा वॉज, वेअर असतं. आणि प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे चालू रूप की जे आज आपण पाहणार आहोत तेच त्यामध्ये एम, इज, आर, वॉज, वेअर, विल बी, शॅल बी, हॅव, हॅज, हॅड, बीन म्हणजे हॅव बीन, हॅज बीन, हॅड बीन अशा प्रकारचं हे कॉम्बिनेशन असतं. तर चला आज पुन्हा एकदा तीच रचना सब्जेक्ट प्लस वर्ब आणि यामध्ये आपण प्रेझेंट पार्टिसिपलचा वापर आता शिकतोय म्हणजेच चालू रूप कसं वापरलं जातं ते शिकतोय. आज आपण भूतकाळातल्या क्रिया सांगत असताना त्याचा उपयोग कसा केला जातो हे आज बघणार आहोत. भूतकाळात एका निश्चित वेळी, निश्चित वेळ म्हणजे कोणती तर बोलणारा, सांगणारा ज्या वेळेबद्दल बोलतोय त्यावेळी घडत असलेल्या घटनांबद्दल म्हणजे त्यावेळी अवतीभोवती चालू असणाऱ्या घटनांबद्दल बोलताना आपण या प्रकारची रचना करायची आहे. आणि रचना काय असणार आहे सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वेअर आणि त्यानंतर असणारे क्रियापदाचं चालू रूप म्हणजे VING. क्रियापदाला ING प्रत्यय लावायचा आहे. बघा व्यवस्थित समजून घ्या. द सेंटेन्स बिगिन्स विथ सब्जेक्ट. इट इज फॉलोड बाय was or were followed by the present participle of the verb. चला बघूयात वाक्य कसे तयार होतात. सब्जेक्ट बघा सब्जेक्ट पोझिशनला जर समजा आय असेल, ही असेल, शी असेल, इट असेल, एखाद्याचं नाव असेल किंवा एक वचन दाखवणारा एखादा शब्दसमूह असेल, एखादी फ्रेज असेल तर त्यानंतर कायम वॉज वापरायचा. वॉज हे नेहमी एक वचनी असतं. आय एकटा असतो, ही एकटा असतो, शी एकटा असतो, इट एकटा असतो. कुणाचंही एखाद्याच नाव घेतो ते एकटंच असतं आणि एक वचन म्हणजे या सगळ्यानंतर आपल्याला वापरायचं आहे वॉज आणि त्यानंतर आपल्याला वापरायचं क्रियापदाचं चालू रूप. बघूयात कशी होतात तयार वाक्य. आयनं सुरुवात करूया. आय वॉज वॉचिंग, आय वॉज बाईंग, आय वॉज talking, I was walking, I was running, I was cooking, I was typing and I was listening.
आपली वाक्य तयार झाली. यात आपल्याला कॉम्बिनेशन्स करता येतील. आयच्या ऐवजी आय कोण असू शकतं? आय म्हणजे बोलणारी व्यक्ती. मग बोलणारी व्यक्ती कोण आहे? जिया आहे आपल्याकडे सध्या. मग जिया वॉज वॉचिंग, जिया वॉज बाईंग, वॉज टॉकिंग, जिया वॉज वॉकिंग, जिया वॉज रनिंग, जिया वॉज कुकिंग, जिया वॉज टायपिंग, जिया वॉज लिसनिंग. मग बोलणारी व्यक्ती कुणीही असू शकते. जिया जशी आहे तसा अक्षय असू शकतो. युअर फ्रेंड वॉज वॉचिंग, किंवा युअर टीचर, किंवा माय डॉटर, किंवा माय कलिग, किंवा माय स्कूल फ्रेंड. बघा इथं आपण फक्त काय केलंय? कर्ता बदललाय. एक वचनी कर्ता आला, त्यानंतर वॉज लिहिलाय. वॉज नंतर आपल्याला काय करायचंय? क्रियापदाचं चालू रूप म्हणजे क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावायचा आहे. मूळ रूपाला फक्त आयएनजी प्रत्यय लावायचा आहे. त्याच्या आधी वॉज लिहायचंय. बघा कर्त्यात सुद्धा शेवटचे 3 कर्ते किंवा त्याच्यामधले म्हणजे 3 आणि 4 आणि 5 नंबरचा कर्ता युअर फ्रेंड, युअर टीचर, तसंच युअर डॉटर, युअर कलिग, युअर, अशा प्रकारे आपण फक्त शब्द बदला नवीन कर्ता मिळणार आहे. कर्ता बदला नवीन वाक्य मिळणार आहे. क्रियापद बदला नवीन वाक्य मिळणार आहे. फक्त इथं काय करायचं? आपल्याला कॉम्बिनेशन्स बदलायची आहेत आणि नवीन वाक्य तयार करायचे. जसं आय तसं ही वॉज क्लिनिंग, he was writing, he was replying, he was giving, he was smelling, he was entering, and he was touching, he was standing. मग ही कुणाबद्दल येतो? तर ही म्हणजे संजय. संजय वॉज क्लिनिंग, संजय वॉज रायटिंग, संजय वॉज रिप्लाइंग, गिविंग, संजय वॉज स्मेलिंग, संजय वॉज एंटरिंग, संजय वॉज टचिंग, अँड संजय वॉज स्टँडिंग. आपण काय करतोय? फक्त कर्ता बदलतोय. कर्ता. मग संजय कोण आहे? संजय इज माय फ्रेंड. संजय कोण आहे? संजय इज माय असिस्टंट. संजय कोण आहे? संजय इज आवर नेबर. पुरुष असला पाहिजे फक्त. मग त्याच्याबद्दल आपण बोलत असताना ही किंवा त्या व्यक्तीचं नाव किंवा त्या व्यक्तीऐवजी आपण त्याला रेफर करण्यासाठी एखादी फ्रेज वापरतो. ती फ्रेज फक्त सब्जेक्ट म्हणून वापरायची आणि पुढचं कॉम्बिनेशन जसंच्या तसं वॉज नंतर क्रियापदाचं चालू रूप. इथं क्रिया दिलेल्या आहेत. ह्या क्रिया तुम्हाला बदलायच्यात. म्हणजे क्रियापद बदललं की वाक्य बदलणार आहे. क्रियापद बदला, वाक्य बदला. सब्जेक्ट बदला, नवीन वाक्य मिळणार आहे. क्रियापद बदललं तरी सुद्धा नवीन वाक्य मिळणार आहे. अशा प्रकारे आपल्याला जास्तीत जास्त वाक्य यापासून तयार करायचे. जसं ही तसंच शी. चित्रा. चित्रा वॉज स्लीपिंग, चित्रा वॉज टॉकिंग, चित्रा वॉज रायडिंग, चित्रा वॉज स्टडिंग, चित्रा वॉज चेंजिंग, चित्रा वॉज स्लाइडिंग, चित्रा वॉज डायव्हिंग, चित्रा वॉज स्किपिंग. चित्रा कोण आहे? मुलगी आहे किंवा स्त्री आहे. मग स्त्रीसाठी आपण कोणतं प्रोनाउन वापरतो? शी. म्हणून शी वॉज स्लीपिंग, शी वॉज टॉकिंग, शी वॉज रायटिंग, शी वॉज चेंजिंग, शी वॉज स्लाइडिंग, शी वॉज डायव्हिंग, शी वॉज स्किपिंग. मग शी कोण असू शकते? शी मे बी माय सिस्टर, शी मे बी द गर्ल, शी मे बी द डॉक्टर, शी मे बी द प्लेयर, शी मे बी माय निस, शी मे बी माय ग्रॅनी. ग्रॅनी म्हणजे ग्रँडमदर, आजी. म्हणजेच आपल्याला काय करायचंय? फक्त कर्ता बदलायचा आहे. मग स्त्रीऐवजी येणारे शब्द वापरा, नावं वापरा किंवा स्त्रीऐवजी वापरले जाणारी एखादी फ्रेज वापरा. तुम्हाला दरवेळी नवं वाक्य मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला असणारं क्रियापद फक्त बदला, तुम्हाला दरवेळी नवं वाक्य मिळणार आहे. आता तुमच्या समोर एका बाजूला 8 कर्ते दिसत आहेत, दुसऱ्या बाजूला 8 क्रियापद दिसत आहेत. अगदी सहज जरी हिशोब केला तरी तुम्हाला सहजपणाने डोळे झाकून 64 वाक्य तयार करता येतील इथं. तर अशा प्रकारे फक्त कॉम्बिनेशन बदलायचंय आणि नवीन वाक्य तयार करायचंय. आता जसं आय होता तसाच आपल्याकडे पुढचा कर्ता असणार आहे. वी, यू, दे आणि अनेक वचन. अनेक वचन म्हणजे एकापेक्षा जास्त असणारे. हे जर कर्त्याच्या पोझिशनला असतील तर त्यानंतर वापरायचे वेअर आणि त्यानंतर आणायचंय क्रियापदाचं चालू रूप. बघा तुमच्या लक्षात आलं? मगाशी आपण ही, शी, इट, आय आणि एक वचन, त्यानंतर येतं वॉज. आता अनेक वचन आहे. वी एकापेक्षा जास्त असतात. यू एकच असू शकतो किंवा 2 असू शकतात किंवा जास्त असू शकतात. पण तरी सुद्धा आपण तिथं वेअरच वापरायचं. मग यू एक वचने जरी असला आणि अनेक वचने जरी असला तरी त्यानंतर वेअर वापरायचं.
दे अनेक वचनच असतं. आणि अनेक वचन म्हणजे काय, तर ह्या सगळ्याला समूहाला म्हणजे चिल्ड्रन सहज म्हणून जातो आपण. टीम, टीम मधल्या प्लेयर्स, वर्कर्स असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण त्यानंतर वेअर वापरायचा. ठीक आहे, बघूयात कशी वाक्य तयार होतील. वी वेअर रीडिंग, वी वर प्लेइंग, वी वर आस्किंग, वी वर हेल्पिंग, वी वर वर्किंग, वी वर रायटिंग, वी वर युजिंग, वी वर डुईंग. वीच्या ऐवजी यू वेर रीडिंग, यू आर प्लेइंग, you are asking, you are helping, you are working, you are writing, you were using, you were doing. You च्या ऐवजी they, पुन्हा तेच कॉम्बिनेशन. they च्या ऐवजी people, अनेक वचन आहे. my teachers, अनेक वचन आहे. टीचर्स, अनु अँड शिरीन दोन आहेत, एकापेक्षा जास्त आहेत. यू अनु अँड शिरीन वेअर, त्यानंतर क्रियापदाचं चालू रूप. वर्कर्स इन द फार्म, वर्कर्स एकापेक्षा जास्त आहेत. कुठे आहेत, फार्म मध्ये. ठीक आहे, वेअर आलं. स्टुडंट्स इन द क्लास, तुम्ही वर्गात असणारे स्टुडंट्स अनेक आहेत म्हणून वेअर. अशा प्रकारे ही कॉम्बिनेशन वापरून आपल्याला जास्तीत जास्त वाक्य तयार करायचे. आता प्रेझेंट पार्टिसिपल भूतकाळातच त्याचा एक दुसरा उपयोग असतो आणि तो दुसरा उपयोग कधी करायचा आहे आपल्याला, भूतकाळातील एखाद्या विशिष्ट वेळी सुरू होऊन काही काळ चालू राहून संपलेल्या घटनांबद्दल बोलताना. म्हणजे आपण भूतकाळातली एखादी गोष्ट सांगतोय, फार फार पूर्वी काहीतरी कोणत्या तरी एका विशिष्ट क्षणी एखादी क्रिया चालू झाली होती आणि ती बराच काळ चालली. चालून आता भूतकाळातली म्हणजे ती संपलेली, पण संपून तिचा प्रभाव जो आहे तो अजून तसाच टिकून आहे. अशा घटनांबद्दल बोलतो तेव्हा आपण या प्रकारची रचना करायची. रचना असणार आहे सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस VING म्हणजे क्रियापदाचं चालू रूप. रचना लक्षात ठेवा, सब्जेक्ट इज फॉलोड बाय हॅड बीन. हॅड बीन नंतर लिहायचंय VING म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल ऑफ द वर्ब. मग यात कर्ता कोण असतो, तर सगळे कर्ते ह्यात घ्यायचे. आय, वी, यू, दे, अनेक वचन, ही, शी, इट, नाव एखाद्याचं किंवा एक वचन, काही जरी कर्ता असला तरीही वापरायचं आहे फक्त हॅड बीन, एकच आहे. आणि त्यानंतर क्रियापदाचं चालू रूप. ही रचना करायची कधी हे मात्र तुम्ही समजून घ्या. भूतकाळात कधीतरी सुरू झाली, एका निश्चित वेळी सुरू झाली आणि ती भूतकाळातच बराच काळ चाललीये. अशा घटना जेव्हा आपल्याला सांगायच्या असतात तेव्हा अशा प्रकारची रचना आपल्याला करायची. ठीक आहे, मग बघूयात कसे असतील वाक्य. आय हॅड बीन कॉलिंग, आय हॅड बीन ड्रॉइंग, आय हॅड बीन टेकिंग, I had been throwing, I had been pulling, I had been asking, I had been telling, I had been singing. आयच्या ऐवजी कर्ता बदलूया. We had been calling, we had been drawing, we had been taking, we had been throwing, we had been pulling, we had been asking, we had been singing, we had been telling. फक्त कर्ता बदला, दरवेळी तुम्हाला नवीन वाक्य मिळणार आहे. पण रचना ही कधी करायची आहे, जेव्हा भूतकाळात कधीतरी कोणत्या तरी ऍट अ पॉइंट ऑफ टाइम ही क्रिया सुरू झाली आणि ती क्रिया काही काळ चालू राहिलीये आणि चालू राहून ती संपलेली आहे. पण तो जो काळ होता एक वेळ अशी आहे, गृहीत धरा की 1910 साली ती क्रिया सुरू झाली आणि 1920 साली ती संपतीये. मग 10 पासून 20 पर्यंत सुरू असणाऱ्या काळासाठी म्हणून अशा प्रकारची आपल्याला रचना करायची आहे. इतर वेळी ही रचना करणं टाळायचं. शक्यतो सहजासहजी या प्रकारच्या रचना येत नाहीत, कमीत कमी असतात, पण माहीत असावी म्हणून ती इथं मी तुम्हाला सांगतोय, तिचा परिचय करून देतोय. समजा ही जरी असेल तर ही हॅड बीन रिमाइंडिंग, ही हॅड बीन रीडिंग, ही हॅड बीन लर्निंग, ही हॅड बीन स्टडिंग, ही हॅड बीन डान्सिंग, ही हॅड बीन कूलिंग, ही हॅड बीन रायडिंग, ही हॅड बीन रिलॅक्सिंग. हिच्या ऐवजी शी आला, सेम वाक्य रचना येणार आहे. शी हॅड बीन रिमाइंडिंग, शी हॅड बीन रीडिंग, शी हॅड बीन लर्निंग, शी हॅड बीन स्टडिंग, शी हॅड बीन कूलिंग, शी हॅड बीन रायडिंग, शी हॅड बीन रिलॅक्सिंग.
शीच्या ऐवजी इट वापरा, काही फरक पडणार नाही. स्मिता, शीच्या ऐवजी स्मिता येईल, हीच्या ऐवजी हरीश येईल, इटच्या ऐवजी द चाइल्ड येईल, हीच्या ऐवजी द मॅन येईल किंवा हीच्या ऐवजी माय ब्रदर येईल. ह्या फक्त आपण सब्जेक्ट बदललाय, बाकी कशातही यामध्ये बदल होत नाही. पुन्हा एकदा तुम्हाला तेच टेक्निक सांगतोय. एकदा कर्ता बदला, एकदा क्रियापद बदला. दरवेळी तुम्हाला नवनवीन वाक्य मिळणार आहेत. आणि तयार केलेली सगळी वाक्य वहीत लिहायला मात्र विसरायचं नाही, कारण जर लिहिलं तर तुम्हाला ते जाणवेल की नेमकं बदलायचंय काय. बदल व्यवस्थित केला की तुम्हाला दरवेळी नवीन वाक्य मिळणार आहे. आणि ते नवीन तयार झालेलं वाक्य तुम्हाला पुन्हा आपण स्वतः लिहिलेली वाक्य तुम्हाला ती मोठ्यानं बोलून वाचून बघायचेत. मोठ्यानं स्वतःच्या कानालाही सवय झाली पाहिजे त्यांच्या उच्चारांची. तुम्हाला बोलताना सुद्धा अडखळलं नाही पाहिजे. म्हणून साठी लिहिलेली वाक्य वाचून दाखवायचेत, जेणेकरून त्याचा तुम्हाला प्रत्यक्ष फायदा होईल. थोड्या काळानं जेव्हा आपण वाक्याची लांबी वाढवू तेव्हा तुमच्या पटकन लक्षात येईल की हे आता जमतंय. ठीक आहे. मग इथं मी तुमच्यासाठी आता सरावासाठी म्हणून तुम्हाला काही क्रियापद दिलेले आहेत. तुम्ही काय करायचंय, यातला शेवटचा जो कॉलम आहे जो रेड कलर मध्ये दिसतोय, हे रूप तुम्हाला वापरायचंय. त्याच्या आधी एकतर वॉज वापरा किंवा वेअर वापरा आणि त्याच्या आधी कर्ता वापरा. कर्ता म्हणजे सब्जेक्ट. कशाही बद्दल बोलायचंय. ही बद्दल बोला, शी बद्दल बोला, आय बद्दल बोला, यू बद्दल बोला. त्यानंतर वॉज किंवा वेअर किंवा हॅड बीन यापैकी जे योग्य असेल ते वापरायचं. शक्यतो हॅडबीनच्या रचना कमीत कमी करा, पण वॉज आणि वेअरच्या रचना मात्र जास्तीत जास्त करा, कारण भूतकाळात चालू असणाऱ्या घटनांबद्दल आपण वारंवार बोलत असतो. तर अशा घटनांबद्दल बोलत असताना आपल्याकडं वाक्य तयार करताना ती सहजता जी यायला पाहिजे, त्या सहजतेसाठी आपल्याला जास्तीत जास्त शब्द माहीत असायला पाहिजेत. म्हणून हे शब्द मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी इथं दिलेले आहेत. हे बघून घ्यायचेत, गरजेनुसार स्क्रीनशॉट काढा आणि ते शब्द तुम्ही तुमच्या वाक्यात वापरा आणि जास्तीत जास्त वाक्य तयार करा. यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त वाक्यांचा सराव होईल. जितकं जास्त लिहाल, आणि फक्त काळजी एक घ्यायची की दरवेळी नवीन क्रियापद घ्यायचं. नवीन क्रियापद घेतल्यामुळे काय होणार आहे, तर तुमचा शब्दसंग्रह आपोआप वाढणार आहे. हा वाढलेला शब्दसंग्रह तुम्हाला नेहमी मदत करतो, कारण ज्याच्याकडे जास्त शब्दसंपदा असते तो नेहमी चांगला वक्ता होतो किंवा चांगला लेखक होतो. त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त शब्द वापरायचे. तर मला एवढंच सांगायचं होतं. जर तुम्हाला यात काही शंका असतील तर तुम्ही मला थेट कॉन्टॅक्ट करू शकता. मला ईमेल करू शकता u4jnana@yahoo.co.in किंवा ज्ञासाकाळे@gmail.com. जर तुम्हाला अतिशय क्विकली रिस्पॉन्स हवा असेल तर तुम्ही माझा व्हॉट्सअप नंबरवर मला मेसेज करू शकता. 75 880 59 173 7588059173 किंवा मी त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला म्हणेन की हा माझा टेलिग्राम ग्रुप आहे, तो ग्रुप जॉईन करा आणि दररोज तुम्ही लिहिलेली वाक्य जी आहेत ती लिहिलेली वाक्य तुम्ही त्यावर टाकत चला. मी जसा वेळ मिळेल तशी ती सगळी वाक्य मी चेक करून तुम्हाला फीडबॅक देत जाईन. काही करेक्शन्स असतील तर ती करेक्शन्स काय करायची, कशी करायची याबाबत मी तुम्हाला सातत्याने सांगत राहीन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. थँक्यू सो मच.